नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्र या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 23 आणि 24 मे 2022च्या घडामोडीचा या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत। 2 दिवस मी प्रवासामध्ये असल्यामुळे मला व्हिडिओ बनवणं काही शक्य झालेलं नाही, त्याच्यामुळे जे काही 22 मेच्या घडामोडी असतील ते आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये कव्हर करूयात। काल 23 आणि आजच्या 24 मे या 2 दिवसाच्या घडामोडी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे। त्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत। पहिली न्यूज आपली असणार आहे क्रीडा घडामोडीशी संबंधित। बलजीत कौर यांनी एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे, तर तो नक्की काय आहे त्या संदर्भात माहिती घेऊया। दुसरी महत्त्वाची आहे न्यूज ती विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक झालेली आहे। अनिल बैजल यांनी नुकतंच दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा त्या ठिकाणी दिलेला होता, राजीनामा दिलेला होता, तर त्यांच्या जागी आता विनय कुमार सक्सेना यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। नेक्स्ट आपली न्यूज असणार आहे विवेक कुमार यांची मोदीचे खाजगी सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची खाजगी सचिव म्हणून विवेक कुमार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। नंतर अतिशय महत्त्वाची ही न्यूज असणार आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक शिखर परिषद सध्या चालू आहे, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे। अजून एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय न्यूज असणार आहे क्वाड परिषद 2022, याविषयी सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। त्याच्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने आशा सेविकांना एक पुरस्कार त्या ठिकाणी दिलेला आहे, तर त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेऊयात। अँथनी अल्बनीज यांची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी नेमणूक झालेली आहे, त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे। स्कॉट मॉरिसन यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते, त्यांची जागा अँथनी अल्बनीज यांनी घेतलेली आहे, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। ठीक आहे, तर आजची आपली पहिली न्यूज ही क्रीडा घडामोडीशी संबंधित आहे। बलजीत कौर यांनी एक विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे। 22 मे 2022 रोजी लोत्से हे 8516 मीटर उंचीवरील शिखर त्यांनी सर केलं आणि 28 एप्रिल ते 22 मे या 25 दिवसांच्या कालावधीत 8000पेक्षा जास्त मीटर उंचीवर असलेली 4 शिखर सर करणारी पहिली गिर्यारोहक ठरलेली आहे। ही महत्त्वाची न्यूज आहे। त्यांनी 22 मेला लोत्से हे शिखर सर केलं आणि 25 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा एका महिन्याच्या कालावधीमध्ये 8000पेक्षा जास्त उंची असलेले 4 शिखर सर करणारी ती पहिली गिर्यारोहक ठरलेली आहे। हिमाचल प्रदेशच्या 29 वर्षीय माउंटेनियर किंवा त्याला गिर्यारोहक म्हणतात बलजीत कौर या हिमाचल प्रदेशच्या आहेत, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 22 मेला त्यांनी लोत्से हे शिखर सर केलं आणि 25 दिवसाच्या आत 8000पेक्षा जास्त मीटर उंचीची शिखरे सर करणारी पहिली गिर्यारोहक ठरलेली आहे। जे काही जगभरात 8000 मीटर उंचीची शिखरं आहेत ती सर्व शिखरं ही हिमालय पर्वतात आहेत। ठीक आहे, एकूण 14 शिखरं हे 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची आहेत, ती सगळी शिखरं ही हिमालय पर्वतात आहेत। 8000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेले कुठलंही शिखर दुसऱ्या खंडामध्ये आढळून येत नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर बलजीतने एका महिन्याच्या आत माउंट अन्नपूर्णा 8091 मीटर उंचीचं शिखर, नंतर माउंट कांचनगंगा 8586 मीटर उंचीचं, माउंट एव्हरेस्ट 8848.86 मीटर उंचीचं शिखर आणि माउंट लोत्से 8516 मीटर या 8000 उंचीच्या शिखरावर तिरंगा फडकवलेला आहे। म्हणजे 4 शिखरं कोणती आहेत त्यांनी सर केलेली, तर पहिला आहे अन्नपूर्णा, दुसऱ्या क्रमांकाचा आहे कांचनगंगा, नंतर आहे एव्हरेस्ट, नंतर लोत्से, असे एकूण 4 शिखर त्यांनी सर केलेले आहेत। 4 शिखर विचारू शकतात तुम्हाला, किंवा बलजीत कौर यांनी कोणती शिखरं सर केलेली आहेत 8000 मीटरपेक्षा जास्त, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं। लक्षात ठेवायचं आहे 22 मे 2022 रोजी लोत्से हे शिखर सर केलं, त्याची उंची 8516 मीटर एवढी उंची आहे आणि 28 एप्रिल ते 22 मे या 25 दिवसाच्या कालावधीत 8000पेक्षा जास्त मीटर उंची असलेले 4 शिखर सर करणारी पहिलीच गिर्यारोहक ठरलेली आहे। बलजीतने एका महिन्याच्या आत माउंट अन्नपूर्णा, माउंट कांचनगंगा,
माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से हे 4 शिखरं त्या ठिकाणी सर केलेले आहेत. या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे तुम्हाला, माउंट एव्हरेस्टची उंची 0.86 मीटरने वाढलेली आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण यावरती डिस्कस केलेलं आहे. माउंट एव्हरेस्टची नवीन उंची किती आहे? 8,848.86 मीटर. ठीक आहे. त्यानंतर आपली अपॉइंटमेंट्स किंवा नेमणुका संदर्भात न्यूज आहे. विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. दिल्लीचे ते 22वे नायब राज्यपाल ठरलेले आहेत. रामनाथ कोविंद यांनी 23 मे 2022 रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केलेले आहेत. दिल्लीचे 22वे नायब राज्यपाल असतील. यापूर्वी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 23 मार्च 1958 रोजी जन्मलेली सक्सेना व्यावसायिक पायलट आहेत, म्हणजे पेशाने ते पायलट आहेत. त्यांची आत्ता दिल्लीच्या नायब राज्यपालपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. अनिल बैजल यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. अनिल बैजल यांनी नुकताच राजीनामा दिला आहे दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा. 22वे नायब राज्यपाल ठरलेले आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाचे ते अध्यक्ष आहेत. 1957ला जो काही सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालयाअंतर्गत आयोग आहे कार्यरत, 1957ला स्थापना झालेली. 2015 ते 2022 पर्यंत या आयोगाचे अध्यक्ष होते विनय कुमार सक्सेना. आता त्यांची दिल्लीचे नायब राज्यपाल किंवा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, दिल्लीच्या नायब राज्यपालपदी कोणाची नेमणूक झाली. त्याच्यानंतर 22वे नायब राज्यपाल ठरलेले आहेत. यापूर्वी खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष होते. 1957ला या आयोगाची स्थापना झाली. मुंबईला या आयोगाचं मुख्यालय आहे. त्याच्यानंतर त्यांचा जन्म जर बघितला 23 मार्च 1958ला झाला. व्यवसायाने ते पायलट आहेत. पुढची आपली महत्त्वाची न्यूज नेमणुका संदर्भातच आहे. विवेक कुमार यांची मोदींचे खाजगी सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून विवेक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. ते 2004च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. सध्या ते पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत आहेत. सध्याचे खाजगी सचिव संजीव कुमार सिंगला यांची त्यांनी जागा घेतलेली आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संजीव कुमार सिंगला यांची इस्रायलमधील भारताचे राजदूत म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सिंगला यांची 2014मध्ये मोदींचे खाजगी सचिव म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. ते 1997च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. त्यांची 2014मध्ये नरेंद्र मोदी यांची खाजगी सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आता इस्रायलमधील भारताचे राजदूत म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि ते जे काही पद रिक्त झालेले आहे त्या ठिकाणी विवेक कुमार यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, विवेक कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी नेमणूक करण्यात आली. 2004च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमधील ते अधिकारी आहेत. यापूर्वी जे काही PMO आहे किंवा पंतप्रधानांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी ते संचालक म्हणून कार्यरत होते. संजीव कुमार सिंगला यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. संजीव कुमार सिंगला यांची आत्ता इस्रायलमधील भारताचे राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, नेमणुकांवरती लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढची आपली महत्त्वाची न्यूज आर्थिक घडामोडी संदर्भात आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक शिखर परिषद 2022ची सध्या चालू आहे. त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा यालाच जागतिक आर्थिक मंच असं सुद्धा मराठीमध्ये म्हटलं जातं. तर दाहोस या ठिकाणी स्वित्झर्लंडमधील दाहोस या ठिकाणी या परिषदेचं आयोजन दरवर्षी केलं जातं. यावर्षी 22 ते 26 मे 2022 दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आणि यावर्षीची थीम काय आहे या परिषदेची? वर्किंग टुगेदर रिस्टोरिंग ट्रस्ट ही 2022ची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची
थीम आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व पीयूष गोयल यांनी केलेलं आहे, म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ त्या ठिकाणी सहभागी झालेलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत देशाचे पीयूष गोयल, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ या परिषदेमध्ये सहभागी झालेला आहे. ठीक आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जर माहिती बघायची झाली तर याची स्थापना जी आहे ती जानेवारी 1971 मध्ये झाली. संस्थापक याचे होते क्लॉस श्वाब. क्लॉस श्वाब हे जर्मन अर्थतज्ञ आहेत. त्यांनी या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना केलेली आहे आणि याचं मुख्यालय जर बघितलं तर कलोन या ठिकाणी आहे. जिनिव्हा शहरामधलंच हे एक म्युनिसिपालिटी किंवा नगरपालिका आहे, त्या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं मुख्यालय आहे. स्थापना लक्षात ठेवायची आहे, जानेवारी 1971ला झाली. क्लॉस श्वाब हे जर्मन अर्थतज्ञ आहेत, त्यांनी या परिषदेची स्थापना केली आणि कलोन जिनिव्हा, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहर आहे, त्याच्यामध्ये कलोन नावाची जी काही नगरपालिका आहे त्या ठिकाणी या परिषदेचं मुख्यालय आहे. दरवर्षी याची परिषद होते. मागच्या 2 वर्ष कोविडच्या जे काही संसर्ग महामारी आलेली आहे त्या अनुषंगाने ही परिषद पार पडलेली नव्हती. 2 वर्षानंतर ही परिषद पार पडलेली आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राने एक या ठिकाणी प्लास्टिक जो काही कचरा आहे किंवा प्लास्टिक प्रदूषणमध्ये जे काही प्लास्टिक प्रदूषण होतं त्याला लढा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत एक करार केलेला आहे आणि असा करार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे देशातलं. हे एक लक्षात असू द्या की जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 2022ची परिषद सध्या चालू आहे त्या परिषदेमध्ये महाराष्ट्राने प्लास्टिक प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत करार केलेला आहे आणि असा करार करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याचं दरवर्षी दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी परिषद आयोजित केली जाते, शिखर परिषद. यावर्षी 22 ते 26 मे 2022 दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. वर्किंग टुगेदर रिस्टोरिंग ट्रस्ट असं यावर्षीची थीम आहे आणि पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे. जानेवारी 1971 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. क्लॉस श्वाब यांनी याची स्थापना केलेली आहे. कलोन या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्लास्टिक प्रदूषणाला लढा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत एक करार केलेला आहे आणि असा करार करणारा देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. ठीक आहे. तर आजची आपली सगळ्यात महत्त्वाची न्यूज असणार आहे क्वाड शिखर परिषद 2022. नुकतीच ही परिषद 24 मे 2022 रोजी टोकियो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. जपानची राजधानी टोकियो हे शहर आहे. तर या शहरामध्ये 2022ची क्वाड परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. क्वाड देशांचा जर विचार केला तर त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या 4 देशांचा समावेश आहे. क्वाडलाच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग असं सुद्धा म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये याला चतुर्भुज सुरक्षा संवाद असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पण हे लक्षात ठेवा, क्वाड परिषद 2022ची टोकियो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 4 देशांनी सहभाग घेतलेला आहे. क्वाड जे काही देश आहे किंवा क्वाड देशांची आघाडी आहे त्याच्यामध्ये 4 देशांचा सहभाग आहे, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका. ठीक आहे. आता नक्की क्वाड काय आहे हे जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर याची स्थापना 2007 साली झाली. 2004ला जे काही हिंदी महासागरामध्ये त्सुनामीचा कहर त्या ठिकाणी आलेला होता, तर त्या त्सुनामीच्या पार्श्वभूमीवरती जे काही मानवतावादी मदत असेल किंवा आपत्ती निवारण समन्वय असेल त्या अनुषंगाने 2007 मध्ये क्वाडची स्थापना शिंजो आबे यांच्या पुढाकाराने झाली. शिंजो आबे हे तत्कालीन जपानचे पंतप्रधान होते. त्यांच्या पुढाकाराने 2007ला क्वाडची स्थापना झाली. त्याला सहकार्य कोणाचं लाभलं? जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान, डिक चेनी अमेरिकेचे उपाध्यक्ष या सर्वांनी मिळून 2007ला
क्वाड या परिषदेची स्थापना केली, या समूहाची स्थापना केली. 2017मध्ये परत याची पुनर्स्थापना झाली. आता 2007ला जे काही क्वाड स्थापन झालेलं होतं, तर 2010 पर्यंत सुरळीत चालू होतं. दरवर्षी क्वाडची त्या ठिकाणी परिषद होत होती. क्वाड या समूहाला सगळ्यात जास्त जो काही विरोध असेल तर चीनचा विरोध आहे, कारण इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये चीनचा खूप मोठा प्रभाव आहे. तो चीनचा प्रभाव त्या ठिकाणी कमी करण्याच्या उद्देशानेच क्वाडची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. चीन क्वाड या परिषदेला किंवा क्वाड या संघटनेला आशियाई नाटो म्हणून संबोधत आहे. ठीक आहे, चीन आशियाई नाटो म्हणून संबोधत आहे क्वाडला. तर नाटो म्हणजे काय, आपण हे मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. नाटो ही एक उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आहे, ज्यामध्ये ही एक संरक्षण आघाडी आहे. त्याचप्रमाणे चीनचं म्हणणं आहे की क्वाडसुद्धा एक संरक्षण आघाडी आहे, आणि त्या अनुषंगाने चीनने खूप मोठा त्या ठिकाणी विरोध केला. 2010मध्ये ऑस्ट्रेलियावरती खूप मोठा विरोध आणला चीनने. त्यामुळे जे काही 2010मध्ये ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान होते केव्हिन रूड. केव्हिन रूड यांनी क्वाडच्या बैठकांमध्ये सहभागी न होण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला 2010मध्ये चीनच्या दबावामुळे. त्यामुळे 2010 पासून ही संघटना मागे पडली आणि त्याची 2017मध्ये मात्र पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे. तब्बल 7 वर्ष त्याच्यामध्ये खंड पडलेला होता. 2017मध्ये पुनर्स्थापना केली. त्यामध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल, या चौघांनी एकत्र येऊन 2017मध्ये पुन्हा याची स्थापना केलेली आहे. आणि जे काही इंडो पॅसिफिक प्रदेश आहे त्या ठिकाणी मुक्त आणि सर्वसमावेशक प्रवेश सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आम्ही क्वाडची स्थापना परत करत आहोत, असा उद्देश त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. यावर्षीची जी काही 2022ची क्वाड परिषद आहे ती सध्या टोकियोमध्ये होत आहे. हे आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज. नुकतीच यांची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाली. स्कॉट मॉरिसन यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन. त्याच्यानंतर हे जपानचे पंतप्रधान फुमिओ काशिदा, आणि हे आपले भारतीय पंतप्रधान नरेंद्र. म्हणजे 2022च्या क्वाड परिषदेमध्ये कोणत्या नेत्यांनी सहभाग घेतला होता हे लक्षात असू द्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमिओ काशिदा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या परिषदेमध्ये सहभाग घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की टोकियो जपान या ठिकाणी ही परिषद पार पडली. आता 2017मध्ये जे काही पुनर्स्थापना त्या ठिकाणी झालेली होती, तर याची पहिली परिषद मार्च 2021मध्ये झाली. जरी 2017मध्ये याची पुनर्स्थापना जरी झाली असली तर पहिली परिषद मार्च 2021मध्ये आभासी पद्धतीने झालेली आहे. दुसरी परिषद वॉशिंग्टन या ठिकाणी पार पडली. वॉशिंग्टन DC या ठिकाणी अमेरिकेतील शहर आहे वॉशिंग्टन DC. त्या ठिकाणी ही परिषद सप्टेंबर 2021मध्ये पार पडली आणि ही ऑफलाईन परिषद होती. तिसरी जी परिषद आहे ती सुद्धा ऑफलाईन पार पडलेली आहे यावर्षी मार्च 2022मध्ये. ऑनलाईन पार पडलेली आहे किंवा आभासी पद्धतीने पार पडलेली आहे. आणि आत्ता जी क्वाड परिषद आहे ती 4थी परिषद आहे. ही ऑफलाईन किंवा इन पर्सन परिषद आहे. टोकियो या ठिकाणी पार पडलेली आहे. 24 मे 2022 रोजी ही परिषद पार पडली. क्वाड देश लक्षात ठेवा. देश कोणते आहेत क्वाड या समूहामधले, याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया आहे, भारत आहे, जपान आहे, अमेरिका आहे.
क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग असं सुद्धा याला म्हटलं जातं. याची स्थापना 2007मध्ये झाली, शिंजो आबे यांच्या पुढाकाराने झाली. 2017मध्ये याची पुनर्स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढची न्यूज ही आशा सेविकांबद्दल आहे. त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा एक पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड हा पुरस्कार आशा सेविकांना किंवा आशा वर्कर्सना भेटलेला आहे. 22 मे 2022 रोजी जे काही जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव आहेत टेड्रोस घेब्रेयेसस हे जागतिक आरोग्य संघटनेचे सध्याचे महासंचालक आहेत. त्यांनी 22 मे 2022 रोजी ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड जाहीर केले. एकूण 6 जणांना यावर्षी हा अवॉर्ड देण्यात आला. त्याच्यामध्ये भारताच्या आशा वर्कर्सचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हा पुरस्कार आहे. आशाचं फुल फॉर्म जर बघितला तर ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट असं त्याचा फुल फॉर्म आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेला याच्यावरती प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. आशाचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट किंवा मराठीमध्ये मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती असं त्याचं पूर्ण रूप आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा एक भाग म्हणून आशांची नेमणूक केली जाते किंवा आशा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. 2005मध्ये या अभियानाला सुरुवात झाली, एप्रिल 2005मध्ये. तेव्हापासून या अभियानाच्या अंतर्गत आशा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. सहसा या महिला असतात आणि जे काही कम्युनिटी हेल्थ असेल किंवा सामाजिक आरोग्य असेल गावामधलं ग्रामीण भागातलं त्या ठिकाणी मदत करण्याचं त्या प्रयत्न करत असतात. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड भारतातील आशा कार्यकर्त्यांना भेटलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार आहे. अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट असा त्याचा फुल फॉर्म आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा एक भाग म्हणून आशा कार्यकर्त्या नेमल्या जातात. एप्रिल 2005मध्ये या अभियानाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर आजची आपली शेवटची न्यूज ही अँथनी अल्बानीज यांच्या संदर्भात आहे. त्यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. 23 मे 2022. ठीक आहे. 23 मे 2022ला त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते ऑस्ट्रेलियाचे 31वे पंतप्रधान ठरलेले आहेत. कामगार पक्षाचे किंवा लेबर पार्टीचे ते नेते आहेत. 2007 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये लेबर पार्टीला सत्ता मिळालेली आहे. यापूर्वी स्कॉट मॉरिसन हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते. त्यांची जागा आता अँथनी अल्बनीज यांनी घेतलेली आहे. यापूर्वी ते उपपंतप्रधान म्हणून सुद्धा अल्बनीज यांनी त्या देशाचं काम केलेलं आहे किंवा विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. सध्या आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? अँथनी अल्बनीज. कामगार पक्षाचे किंवा लेबर पार्टीचे ते अध्यक्ष आहेत. स्कॉट मॉरिसन यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 23 व 24 मेच्या जे काही घडामोडी असतील त्या पाहिलेल्या आहेत. 22 मेच्या घडामोडी ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण येणाऱ्या सेशन्समध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे आभार. थँक्यू.